नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष राऊत. आज आपणासमोर एक अतिशय नाजूक तितकाच गरजेचा विषय घेऊन आलोय, जो आहे टीन एज धोक्याचं वळण. खरं म्हणजे मानवी आयुष्यामध्ये हा काळ खरं म्हणजे याला सुवर्ण काळच म्हटलं पाहिजे. या काळामध्ये मुलं 12 ते 18 दरम्यान खरं म्हणजे फुलपाखरासारखं आयुष्य जगतात. त्यांना आई-वडिलांचं पूर्ण प्रोटेक्शन असतं. त्यांना कुठली आर्थिक चिंता नसते. त्यांनी फक्त अभ्यास करणे, आपल्या करिअरचा विचार करणे ह्या गोष्टी असतात. परंतु हे असं जरी असलं तरीही निसर्गतः त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल जे आहेत, हे त्यांना अस्वस्थ करत असतात. मग ते मुलं असोत की मुली असोत. त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही हार्मोनल बदल होत असतात, त्या बदलामुळं मुलं चिडचिडे, अस्वस्थ, बेफाम आणि त्यामुळं त्यांचं वागणं आई-वडिलांना कळत-नकळत, "अरे, हा कालपर्यंत असा होता, आज असा का झाला?" म्हणजे तो जो आवाजातला बदल असेल किंवा वाढणारी उंची असेल का मुलींच्या शरीरामध्ये काय होणारे बदल असतील, मग ती मासिक पाळी असेल किंवा मग मुलांच्या वागण्या-बोलण्यातला बदल असेल, तो बदल जो आहे, हा आई-वडिलांना कळतो खरं म्हणजे. काही आई-वडील त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळं काय होतं, घरामध्ये वाद होण्याची चिन्ह असतात. मुलांच्या शरीराचा जी बदल जो आहे त्यामुळे त्यांची चिडचिड होणे, त्यांना असं एकाकी वाटणे किंवा काही गोष्टी ज्या आहेत हे आई-वडिलांना न सांगता स्वतःच त्याचा निर्णय घेणे, त्यामुळं चुका होण्याचे चान्सेस असतात. मग अशा वेळेला पालकांनी काय करावं? पालकांनी त्यांना समजून घ्यावं किंवा त्यांच्या शरीरात हे जे बदल असतात, मुलांचे असोत, मुलींचे असोत, खरं म्हणजे हे बदल खूप चांगले असतात. म्हणजे आई-वडिलांना या गोष्टीचा नक्की आनंद झाला पाहिजे, की चला योग्य वेळेला माझ्या मुलीला मासिक पाळी आली. योग्य वेळेला माझ्या मुलाच्या वागण्यात, बोलण्यात, आवाजात बदल पडलाय. खरं म्हणजे हे सुदृढ आयुष्याचे लक्षण असतात आणि त्यामुळं तो आनंद जो आहे, तो मुलांच्या माध्यमातून शोधला पाहिजे. नाहीतर एखादा मुलगा 15 वर्षाचा झाला, 16 झाला, 17 झाला, तरी पण त्याच्या आवाजामध्ये काही बदल होत नाही. किंवा एखादी मुलगी असते, तिच्या शरीरामध्ये काही वाढ होत नाही किंवा मासिक पाळी आलेली नसते. तर ही खरं म्हणजे चिंतेची बाब आहे. त्यामुळं हे जे बदल आहेत 12 ते 18 या दरम्यान जे बदल असतात, ते योग्य वेळी झाले, तर पालकांनी त्याचा आनंदोत्सव केला पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं, हे करत असताना मुलाचं चिडचिड करणं किंवा आवाजातला जो काही घोगरेपणा आहे, नानलीनेस जो आहे तो. मग अशा वेळेला काय होतं, शरीरामध्ये जे काही वादळ उठलेलं असतं, त्या वादळामुळं त्यांना काय करावं, काय नाही करावं असं अस्वस्थता आलेली असते. आणि त्यामुळं हे मुलं विशेषतः घरच्यांनी, आई-वडिलांनी काही सांगितलं, की लगेच हां, हां असं करतात. खरं म्हणजे ते काही मुद्दाम करीत नाहीत. परंतु त्यांच्या शरीरातली जी अस्वस्थता जी आहे, जी वाढ आहे ती टेस्टेस्टेरॉनची निर्मिती. त्यामुळे त्यांचं वागणं जे आहे थोडंसं असं वेगळं होतं. मग आई-वडिलांनी ते समजून घेतलं पाहिजे. मुलींचं असेल, मुलींच्या देखील शरीरामध्ये जे काही बदल होतात ते. आणि मग ह्या मुलांच्या वागण्यातला जो बदल आहे, हा आपण टिपला पाहिजे. हा जो बदल आहे, हा खरं म्हणजे फुलपाखरासारखा आहे. त्याने स्वच्छंदपणे जीवन जगावं. जगात जे काही चाललंय ते. याचा पूर्णपणे आनंद घ्यावा. पण तो आनंद घेत असताना धोका देखील आहे, याची देखील काळजी घ्यावी. आणि म्हणजे काय होतं, जर हा आनंद फुलपाखरासारखा घेतला, आपलं करिअर बनवलं, आपण एक-एक टप्पा क्रॉस करत वर-वर गेलो, तर आयुष्यभर आपल्यालाच आनंद मिळतो. म्हणजे म्हातारपणी देखील आपण या वयात ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, हे मागे वळून पाहताना खूप आनंद होतो. पण हे वय धोक्याचं वळण देखील आहे. म्हणजे रस्त्याने चालत असताना 2 फाटे आहेत. एक तर फुलपाखरासारखं आनंदी, स्वच्छंदी आणि सेफ्टी घेऊन जगणं आणि दुसरं जे आहे ते या वादळीपणामध्ये चुकीचा रस्ता निवडणं. म्हणजे जर चुकीचे मित्र भेटले किंवा आपण रस्ता चुकीचा निवडला, तर आपण त्या रस्त्याने किती दूर जर गेलो, तरीही त्याचा एंड जो आहे तो वाईट होतो. आणि त्यामुळं हे धोक्याचं वळण जे आहे, हे पार करत असताना पालकांनी मुलांना समजून घेणं, त्यांना गाईडन्स करणं, त्यांच्या ठिकाणी आपण आहोत असं गृहीत धरून त्यांच्या चुकांकडे थोडंसं आपलेपणानं पाहणं गरजेचं आहे. कारण ह्या वयामध्ये आपण देखील अनेक चुका केलेल्या असतात. पण ह्या मुलांना ह्या वयात आपण काही वारंवार सांगलं तर ते पटत नाही, ही सत्यस्थिती आहे. मग या मुलांना सारखं लेक्चर देण्याऐवजी
किंवा हे चुकलं ते चुकलं, तू मूर्ख आहेस, तू नालायक आहेस, असं न म्हणता आपल्या आयुष्यातली एखादी घटना की चला अरे तुझ्या वयात मी असताना मी देखील चूक केली होती आणि त्यावेळेला मला कोणी सांगायला नव्हतं, त्यामुळे ही चूक मला अनेक वर्षे याचा दुष्परिणाम भोगावा लागला, हे सांगून मोकळं व्हायचं. मुलं त्याच्यावर विचार करतात. विचार करता करता त्यांनाही रिअलाइज होतं की अरे हो, ही खरंच चूक आहे. म्हणजे आपल्या समोर ते मान्य करणार नसतील, पण त्यांना तो प्रश्न टाकून सोडून दिल्यानंतर ते एकांतात विचार करतात, अरे हो, ही गोष्ट खरी आहे. हा जो माझा मित्र आहे, हा मला मिसगाईड करतोय. ही माझी मैत्रीण आहे, मला मिसगाईड करते. किंवा हा माझा चांगला मित्र. म्हणजे मुलांना चांगल्या मित्रांच्या संगतीत कळत न कळत नेणं किंवा चुकीच्या मित्रात न जाऊ देणं ही पालकांची एक जबाबदारीच आहे. त्यांनी ते केलं पाहिजे. नाही तर मग काय होतं, मुलं आजकाल काय झालेलं आहे, आता हा म्हणजे जेनझीचा विषय आहे किंवा मग हा जो 5G जनरेशनचा विषय आहे. याच्यामध्ये काय झालं, मुलांना म्हणजे जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतचं ज्ञान त्यांना मिळतं. मोबाईलच्या स्क्रीनवर सर्व काही मिळतं आणि त्यामुळं त्यांना 12-13 वर्षीच 30शीतलं आयुष्य जगायचं असतं. 40शीतलं आयुष्य जगायचं असतं. कारण पुढे काय आहे तर आजच कळतं. आपण लहान असताना आपल्याला जे आपलं वय आहे तेवढंच कळायचं. पण आता मात्र त्यांना संपूर्ण मरेपर्यंत जे काही आहे, जे काही टप्पे आहेत आयुष्याचे, ते टप्पे त्यांना आजच कळत असल्यामुळं ते त्या टप्प्यात जाऊन जगायला पाहतात. खरं म्हणजे यांची मानसिक वाढ झालेली नसते. शारीरिक वाढ देखील झालेली नसते आणि त्यामुळं यांना स्क्रीनवर दिसणारे जे हिरो हिरोईन्स आहेत, आता स्क्रीनवर कोण असतं, हिरो हिरोईन कोण असतात, ज्यांची बॉडी चांगली आहे, ज्यांची मेंटॅलिटी चांगली आहे, ज्यांचं प्रेझेंट चांगलं आहे, दिसायला सुंदर आहेत, असे हे मॉडेल असतात. मॉडेलनाच मग ते सिनेमा असेल, सिरियल असेल किंवा मग स्क्रीन असेल, यावर ते आपण फ्लॅश करतो. मग हे मुलं काय करतात, त्या चांगल्या हिरोईनकडं पाहिल्यानंतर तिचं शरीर, तिचा आकर्षकपणा तो पाहिल्यानंतर मुलींना वाटतं अरे एवढा आकर्षकपणा तर माझ्यात नाही. मग मुलांना देखील चांगला हिरो असेल, त्याची बॉडी असेल, सिक्स पॅक असतील, ते पाहिल्यानंतर त्यांना आपली बॉडी, आपलं शरीर पाहिल्यानंतर त्यांना कळत नकळत इन्फेरियरिटी किंवा न्यूनगंड निर्माण होतो, की माझं शरीर तर काहीच नाही, मी तर फार पतला आहे, ताकद नाही, सिक्स पॅक नाहीत. मग हे स्क्रीनवरचे जे काही मॉडेल्स आहेत किंवा ॲडल्ट्स आहेत, त्यांच्याकडनं पाहून या मुलांमध्ये कळत नकळत एक न्यूनगंड निर्माण होतो आणि मग हे मुलं घरच्यापासून दूर राहतात, एकाकी पडतात, विचार करायला लागतात, आपण फार कमी आहोत, म्हणजे इन्फेरियर आहोत, हा न्यूनगंड तयार होतो आणि मग हे मुलं एकाकी निगेटिव्ह विचार करायला लागतात. तर हा जो निगेटिव्ह विचार करणं जे आहे, हे पालकांनी टिपलं पाहिजे, की हा असं का वागतोय. त्याच्यातले बदल जे आहेत हे पालकांनी ऑब्झर्व केले पाहिजे. त्याला थोडाफार का होत नाही, त्यांना सकारात्मक सल्ला देऊन आपलेपणानं असं होत असतं बेटा, हे असं वय असतं, या वयामध्ये हे बदल होत असतात, आपण ते स्वीकारले पाहिजे. म्हणजे त्याच्याविषयी आपण जर मोकळेपणानं बोललो तर त्यांना देखील त्यांच्या मनामध्ये असा एकटेपणा, न्यूनगंड, डिप्रेशन येत नाही. त्यामुळं काय होतं, मुलांना आता ह्या शरीरात होणाऱ्या बदलामुळं जे काही अस्वस्थता, जे काही वादळ सुरू असतं, त्या वादळाला कुठेतरी शमवावं आणि मग त्या दृष्टीने यांचं काय असतं, मुलगा असो किंवा मुलगी असो, यांच्यामध्ये अपोजिट सेक्स अट्रॅक्शन हे वाढत असतं आणि आताच्या पिढीला काय झालेलं आहे, हे मोबाईलवर सहज दिसत असल्यामुळं त्यात आपलं त्यापैकी आपल्याला पण स्वतःला ते गृहीत धरतात आणि त्यामुळं मग ह्या हे इन्फॅच्युएशन जे आहे किंवा जे अपोजिट अट्रॅक्शन जे आहे, ह्याच्यामुळं मुलं काय करतात, त्याचं अनुकरण करायला लागतात. मग अशा वेळेला पालकांनी सावधतेनं एक गोष्ट केली पाहिजे, की मुलामध्ये एनर्जी आहे, ती एनर्जीला जसं शरीरामध्ये हार्मोनल बदलामुळे ती निर्माण होते, तिला आउटलेट देखील दिला गेला पाहिजे. मग आउटलेट द्यायचं असेल तर यांना एका ठिकाणी अस्वस्थ जगू देण्यापेक्षा यांचं मन असेल किंवा यांचं जी एनर्जी असेल ही कुठेतरी योग्य ठिकाणी मार्गी लागली पाहिजे. मग यांना काय आपण सांगितलं पाहिजे, की तुम्ही छंद जोपासा. ज्या मुलांना डान्स येतो त्यांना डान्स क्लासेस लावणे, ज्या मुलांना कम्प्युटर येते किंवा ज्या मुलांना जे काही मैदानी खेळ असतील, बौद्धिक खेळ असतील, त्याच्याकडे वळवणे. म्हणजे यांची एनर्जी जी आहे त्यांना छंद जोपासण्यात जर गुंतवली तर या एनर्जीचा योग्य उपयोग होतो. मुली असतील त्यांनी वेगळ्या रेसिपी बनवणे किंवा आजकाल अनेक प्रकारचे ऍप्स असतात, ऍप्स बनवणे किंवा जे काही शक्य आहे त्या छंदामध्ये यांना गुंतवणे आवश्यक आहे. अन्यथा काय होतं, यांची एनर्जी जी आहे ती जागेवरच राहते आणि मग
त्यांचं मन जे आहे ते भरकटतं आणि त्यामुळं ते निगेटिव्ह विचार करायला लागतात. आणि मुलगा मुलगी जर आपल्या मनासारखं वागत नसेल तर ठीक आहे, असं होत असतं. कारण त्यांच्या मनात काय चाललेलं असतं याचा अंदाज आपला पूर्णपणे येत नाही आणि त्यामुळे काय होतं, पालक चिडचिड बनतात, त्यांच्यावर रागवतात, त्यांना मारतात. ठीक आहे, पालकांना हे वाटतं त्यांचं करिअर घडावं हे स्वाभाविक आहे. पण व्यक्त होण्याचा मार्ग जो आहे तो प्रॉपर असला पाहिजे. मुलांना कधीच या वयामध्ये चार चौघामध्ये अपमानित करू नये. म्हणजे अ, उलट चार चौघामध्ये त्याची तारीफ करणे, त्याला चांगलं सांग, आमचा मुलगा खूप चांगला आहे, आमची मुलगी खूप चांगली आहे, ही चार चौघामध्ये त्याची इमेज जी आहे, इमेज बिल्डअप करण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणजे त्यांना प्रेज इन पब्लिक अँड क्रिटिसाइज इन प्रायव्हेट. म्हणजे चार चौघामध्ये चांगलं म्हणा, भलेही दोष असतील तर एकट्यामध्ये घेऊन त्याला सांगून समजावून त्यांना सांगा की तो चुकीचा आहे. म्हणजे त्यांना पण ते रिअलाइज होतं. पण जर चार चौघामध्ये आपण त्यांना अपमानित केलं तर मुलं फार त्याला सिरियस घेतात. कधी कधी मुलं डिप्रेशनमध्ये जातात आणि आपला कोणी समजूनच घेत नाही. मुलांची मुख्य अडचण काय आहे, त्यांना असं वाटतं की या जगात आपल्याला कोणी समजूनच घेत नाही. मग आईवडील असोत की कोणी असोत. मग अशा वेळेला त्यांना जवळचे मित्र, खरं म्हणजे पालकांनीच त्यांचे मित्र बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्यांचे जे चांगले मित्र आहेत त्या चांगल्या मित्रांना आपण जर बोललो त्यांचे मित्र आपलं ऐकतात, मुलं नाहीत ऐकत. मग त्यांच्या मित्रांना आपण चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना मुलींना त्या सांगितल्या पाहिजे, म्हणजे ते जास्त पडतं. हे वयच असं असतं की या वयामध्ये पालकांची कोणतीच गोष्ट मुलांना ऐकू नाही वाटत. आता हे होत असतं तरी देखील आपण त्याला एकदम ऍडव्हर्स, एकदम निगेटिव्ह न घेता आपण त्याला समजून घेणं गरजेचं आहे. मुलांना जगातले जे काही बेस्ट एक्झाम्पल्स आहेत ते देऊन हे सांगितलं पाहिजे की कसं असतं, काही मुलांना हा न्यूनगंड असतो की मी अभ्यासात कमी आहे किंवा माझा पहिला नंबर नाही. आई वडिलांना वाटतं मी एमबीबीएस झालो पाहिजे, आय गेलो पाहिजे. आणि जर तो त्याला ते शक्य वाटत नसेल तर त्याला कळत नकळत ते डिप्रेशन येऊन जातं आणि मग ते मुलं चिडचिड करतात, एकाकी राहतात, आईवडिलापासून दूर पळतात, अनेक गोष्टी लपवतात, अनेक गोष्टी लपून करतात. तर असं न करत असेल तर पालकांनी त्यांना हे जगातले जे बेस्ट एक्झाम्पल्स आहेत ते देऊन सांगितले पाहिजे की प्रत्येकाने डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, असं काही नाही. करिअर करण्याचे अनेक मार्ग आहेत, ते आपण त्यांना सांगितले पाहिजे. आणि हे पण सांगितलं पाहिजे की आपलं उदाहरण, मी शाळेत असताना, मी कॉलेजमध्ये असताना मी काय फार बेस्ट, फार अभ्यासू, अत्यंत हुशार असा मुलगा नव्हतो. मी पण मध्यमच होतो, मीडियाकरच होतो. परंतु मग माझी 12वी नंतर प्रगती झाली आणि मग मी हळूहळू पुढे गेलो. म्हणजे ह्या वयामध्ये प्रगती करण्यापेक्षा स्टेबल राहणं फार महत्वाचं आहे. नाहीतर काय होतं, अनेक वेळेला शाळेत मुलं खूप हुशार असतात, परंतु अतिहुशारी आणि मग ते मुलं या हार्मोनल चेंजेसला जर व्यवस्थित तोंड देऊ शकले नाहीत तर हे मुलं रिव्हर्स येतात. म्हणजे टॉपचे मुलं देखील खाली येतात आणि खालचे मुलं देखील, जे मध्यम होते, मागचे बॅक बेंचर्स होते, ते देखील प्रगती करू शकतात. हे वळण असं आहे की या वळणामध्ये, या वयामध्ये मुलं जे सावरले, जे बॅलन्स राहिले ते पुढे जातात आणि जे घसरले ते कायम घसरतात. म्हणजे हे जे धोक्याचं वळण आहे, या धोक्याच्या वळणाला आपण करिअरची बेस्ट पॉसिबिलिटी, बेस्ट अपॉर्च्युनिटी करणंही शक्य आहे आणि अभ्यासात, आयुष्यात बेस्ट असणाऱ्या मुलं देखील घसरण्याचे चान्सेस देखील आहेत. म्हणून आपण या टीनेजला म्हणजे बेस्ट टाइम ऑफ लाईफ करायचं का वर्स्ट टाइम ऑफ लाईफ करायचं हे इथं ठरत असतं. आणि याच्यामध्ये पालकांची, चांगल्या मित्रांची भूमिका फार महत्वाची असते. या वयामध्ये जे मुलं स्वतःला स्थिर ठेवू शकतात, चांगल्यांचा सल्ला ऐकू शकतात, बॅलन्स राहू शकतात, ते मुलं पुढे जातात. आणि जे मुलं बेस्ट होते ते आपण पाहतो ना, सबसिडीमध्ये जो मुलगा आता 95 तर 100 होणारच. पण जर त्या ठिकाणी काही चूक झाली तो सबसिडी सारखा पुन्हा खाली येतो, 5 वर येतो, 4 वर येतो. म्हणजे हा सबसिडीचा खेळ जो आहे हा या वयातला असतो. म्हणून सापशिडी खेळासारखं आपण एकदम रिव्हर्स येऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच याच्यामध्ये पालकांची भूमिका महत्वाची आहे. ते त्यांनी चांगल्या प्रकारे बजावली तर मुलं चांगले घडू शकतात. अन्यथा मुलांच्या चुका
त्यात आपली भर आणि मग मुलांचं आयुष्य बरबाद असं व्हायचं नसेल तर पालकांनी थोडंसं काळजीपूर्वक मुलांच्या या शारीरिक मानसिक बदलांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. मुलांना आपण हे शांतपणाने समजून सांगितलं पाहिजे, हे लाईफ आहे. इथे या ठिकाणी ॲक्शन आणि रिॲक्शन हा काही सिनेमा नाही, की एक आयुष्यात ही चूक झाली तर रिटेक, रिटेक, रिटेक. इथे नो रिटेक. इथे ॲक्शन आणि रिॲक्शन. चुकीचं पाऊल, चुकीचं उरलेलं आयुष्य. चांगलं पाऊल, अतिशय उत्तम आयुष्य. आणि त्यामुळं हे जे वय आहे, हे अतिशय धोक्याचं वळण आहे. या धोक्याच्या वळणावर आपण सावरलो तर आयुष्य बेस्ट होतं, अन्यथा आयुष्य फार वाईट होतं. तर ह्या निर्णय घेण्यामध्ये पालकांनी मुलांना समजून घेणे, त्यांच्या या वळणावर त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचं आयुष्य घडण्यासाठी त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना गायडन्स केलं पाहिजे. तर हे धोक्याचं वळण देखील एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी निर्णायक ठरू शकतं. या व्हिडिओतून जर तुम्हाला काही आवडलं असेल तर कृपया कमेंट करून सांगा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये असे बदल करून मला देखील इतरांना सांगता येईल किंवा काही मुलांना, पालकांना यातून काही चांगल्या गाईडलाईन्स मिळू शकतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. नमस्कार.